हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. हा सुंदर दिसणारा डेझर्ट आहे खरवस. चला तर मग बघूया हा खरवस मी कसा बनवलाय. ह्याच्यासाठी जे काचेच्या बाउलमध्ये आहे ते 1 लिटर खरवसचं दूध आहे. त्याच्यामध्ये मी 1 वाटी इतकं गूळ घालणार आहे. आता 1 लिटर मी खरवसचं दूध घेतलंय म्हणून मी अर्धा लिटर फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे. तुम्ही ते नसेल तर गाईचं सुद्धा घालू शकता. गूळ छान मिक्स करून घ्यायचा. गूळ पूर्ण विरघळला पाहिजे दुधामध्ये, त्याचे खडे राहता कामा नयेत. मग जिरं थोडंसं खलबत्त्यात घालून चेचून ते ॲड केलं. वेलची पावडर घातली आणि थोडंसं जायफळ सुद्धा खिसून घालायचं, म्हणजे हे पचायला हलकं होतं. आणि पुन्हा एकदा सगळं मिक्स करायचं. सगळं छान मिक्स करून झालं का मी इथे 2 भांडी घेतलेली आहेत. एक केकचा मोल्ड घेतलेला आहे आणि दुसरं कुकरचं भांडं घेतलेलं आहे. आता हे भरपूर आहे म्हणून मी 2 भांड्यांमध्ये करत आहे. तुम्ही अर्धा लिटर घेतलं तर एका भांड्यामध्ये होऊन जाईल. मग वरतून मी केशर भुरभुरणार आहे. केशर भुरभुरल्यामुळे त्याला रंग आणि फ्लेवर दोन्हीही अप्रतिम येतो. तुम्हाला आता केशर घातल्यावर रंग दिसणार नाही, पण पुन्हा वाफून झालं की त्याचा केशरचा रंग असा सुटतो आणि वरतून येलोइश परत येते, ती अप्रतिम दिसते. इथे कुकरमध्ये मी पाणी गरम करत ठेवलंय. मग त्यात स्टँड घालून त्याच्यामध्ये हे भांडं 15 मिनिटं छानपैकी वाफ काढून घेणार आहे. 15 मिनिटं छान वाफ काढून झाली की त्याला सेट व्हायला ठेवून द्यायचं, जवळजवळ 5 ते 6 तास. त्याला काढल्या कट करायचं नाही, नाहीतर ते बरोबर शेप धरणार नाही. त्याला पूर्ण थंड होऊ द्यायचं. आता तुम्हाला ह्याच्यावर पाणी दिसत असेल तर घाबरून जायची गरज नाही. हे पाणी पूर्ण शोषलं जातं आणि ते पूर्ण ड्राय होतं थंड झालं की. मग 5 ते 6 तास आपण फ्रीजमध्ये त्याला थंड करून घ्यायचं. मग सुरीच्या साहाय्याने त्याच्या वड्या कापायच्या. बघा किती सुंदर वड्या पडलेल्या आहेत आणि खायला तर अप्रतिमच लागतं. अशा प्रकारे हा आपला खऱ्या खरवसाच्या दुधाचा खरवस बनून झालेला आहे. तुम्हाला ही खरवसची रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझा व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. आता पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत खात राहा, हसत राहा, मजा करत राहा. बाय बाय.